नमस्कार स्वामी भक्तांनो, ईश्वरी भक्ती मार्ग या आपल्या चॅनलवर मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अभय मंत्र देणारे साक्षात परब्रह्म जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटच्या भूमीवर उतरले, तो क्षण कसा असेल, आज आपण श्री गुरुलीलामृत मधील 9व्या अध्यायातून तो सुवर्ण क्षण सविस्तर अनुभवणार आहोत. हा तो क्षण होता ज्याने अक्कलकोटचे रूपांतर एका साध्या गावातून संपूर्ण जगाच्या तीर्थक्षेत्रात केले. स्वामींच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कथा सुरू होते सोलापूरमध्ये. अक्कलकोट संस्थानाचे एक अधिकारी होते. त्यांचे नाव होते चिंतोपंत टोळ. ते काही कामानिमित्त सोलापूरला गेले होते. तिथे त्यांना समजले की एक अत्यंत तेजस्वी अवधूत महापुरुष सोलापुरात आले आहेत. चिंतोपंतांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि पहिल्याच दृष्टिक्षेपात ते स्वामींच्या तेजाने भारावून गेले. त्यांना मनोमन वाटले की या महापुरुषाचे पाय आपल्या अक्कलकोटला लागावेत. त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वामींना अक्कलकोटला येण्याची विनंती केली. भक्तांची हाक ऐकून स्वामी महाराज आपल्या बालसुलभ हास्याने आणि अवधूत वृत्तीने त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले. इसवी सन 1856 चैत्र शुद्ध द्वितीयेचा तो अत्यंत मंगल दिवस. चिंतोपंत टोळ यांच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला. अक्कलकोटच्या वेशीवर पाऊल ठेवताच जणू तिथली हवाच बदलली. स्वामींचे रूप कसे होते? अत्यंत अजानुबाहू, गुडघ्यांपर्यंत हात असलेली शरीरयष्टी, गोरापान आणि तेजस्वी वर्ण, कपाळावर भस्माचा पट्टा, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि चेहऱ्यावर एक अशी अपार शांतता की जी पाहणाऱ्यांचे सर्व दुःख विसरायला लावेल. ते चालत चालत गावातील वेशीजवळ असलेल्या खंडोबाच्या मंदिराजवळ आले आणि तिथल्या कट्ट्यावर जाऊन बसले. तो कट्टा आज स्वामींचे पहिले आणि पवित्र स्थान म्हणून पूजला जातो. खंडोबाच्या कट्ट्यावर बसलेल्या या तेजस्वी संताची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. लोक दर्शनासाठी गर्दी करू लागले. तिथेच स्वामींची नजर एका निस्सीम भक्तावर पडली. तो भक्त म्हणजेच चोळप्पा. चोळप्पा कित्येक वर्षापासून एका खऱ्या सद्गुरूच्या शोधात होते. स्वामींना पाहताच चोळप्पांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना त्यांचा देव सापडला होता. त्यांनी अतिशय प्रेमाने स्वामींना आपल्या घरी नेले आणि तिथेच स्वामींच्या खऱ्या सेवेला सुरुवात झाली. इथून पुढे अक्कलकोटमध्ये जे घडले तो एक भक्तीचा महासागरच होता. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या आगमनाची ही कथा ऐकून तुमच्याही मनात स्वामीबद्दलचा भाव नक्कीच जागृत झाला असेल. 9व्या अध्यायातील ही लीला आपल्याला शिकवते की भक्तांच्या एका हाकेवर देव कसा धावून येतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रकट दिनाच्या विशेष सिरीजसाठी ईश्वरी भक्ती मार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.